जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आज आलेलो आहे पंढरपुरातली 12 बाय लॉफ्ट म्हणून एक पेटी आहे. इथून पुंडलिकाचं मंदिर दिसत आहे. पांडुरंगाचं पण इथून दिसणार नाही आहे. एकदम नदीच्या जवळ लोकेशन आहे पेटीचं. चंद्रभागा नदी आहे, बघू शकता. आणि त्यांचा लॉफ्ट आहे 4 मजलीवर आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे 12 बाय लॉफ्ट. 12 बाय लॉफ्टचे मालक ओंकार, सूरज, अक्षय. आता ह्यांचे कबुतरांचा शॉक बघू. खूप सुंदर कबूतर आहेत, सगळे ब्रँडेड कबूतर आहेत. आंध्रामधून आणलेली, कलेक्ट केलेले कबूतर आहेत. मित्रांनो, हे आंध्रामधून त्यांनी कबूतर घेतलेलं आहे. नरेंद्र कोहली म्हणून आहे आंध्रामध्ये, त्यांचा फसला आहे. काळ्या डोळ्यामध्ये पूर्ण व्हाईट कबूतर आहे. याचा काय रिझल्ट वगैरे? रिझल्ट आहे चांगला. किती सोडलेत बच्चे? आता गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी सीलच्या राऊंडाला येणारे पिल्ली 3:30 वाजता पिल्लू बसले आपल्या. आणि ह्यांनी महाराष्ट्र केसरीमध्ये आमच्या इथून म्हणजे पंढरपूरमधून कबूतर उडवली होती. हे पण होतं त्यावेळेस टुर्नामेंटमध्ये. कबूतर खूप सुंदर उडत होते. आणि ह्यांनी जास्त सीलबंदमधून खेळायचा प्रयत्न जास्त ह्यांचा असतोय, म्हणजे यांचं ड्रॉपिंगसाठी जरा विरोध आहे. ड्रॉप आहे तुमचं? ड्रॉपिंग म्हणजे मला पहिल्यापासून नॅचरल कबूतर उडवायला आवडते. कबुतराची जेवढी स्ट्रेंथ आहे, जी कबुतराची स्ट्रेंथनुसार कबूतर जेवढं उडल ते माझ्यासाठी चांगलं कबूतर आहे. भले कबूतर माझं 9 वाजेपर्यंत उडू किंवा 10 वाजेपर्यंत उडू, ते कबूतर त्याच्या स्ट्रेंथनं उडलं पाहिजे, त्या खुराकाने उडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नसलने उडलं पाहिजे त्या. गेलं का चालू? त्यांच्या बसला पेटीतला मोठा नर आहे म्हणते ते. वीक झालाय वाटतं मला. वय झालंय कबुतराचं. कबूतर बघू शकता तुम्ही, आंध्रा लाईनचं. त्यांनी म्हणजे ही माऊली आबा बसले, माऊली आबा आता ड्रॉ बसलंच आहे. पण हे पण आंध्रा लाईनचंच कबूतर आहे. इथं लोकल आमच्या इथं त्यांचं ब्रीड झालेलं आहे. प्रॉपर माहेश्वरच्या आबाया लाईनीतलं कबूतर आहे. माळशिरसच्या आबाच्या लाईनीमधले, म्हणजे माळशिरसच्या आबाने पण आंध्रातूनच घेतलेले कबूतर आहे. म्हणजे जेवढे कबूतर आहेत सगळे आंध्राचेच आहेत. की नागेश त्यांच्यापाशी मद्रास एक कबूतर आहे. ही कोणाच्या लाईन मधलं आहे कबूतर? ही बाबुल मुश्रीफच्या लाईनमध्ये. बाबुलबाई, हां बाबुल. मिरजचे बाबुलबाई त्यांच्या लाईन मधलं कबूतर आहे. ही पण आपण माऊली आबापासून घेतलं. म्हणजे ही पण ही मामा लाईन, थोडक्यात मामा लाईनचं कबूतर. ह्याचा रिझल्ट कसा आहे? ह्याची पिल्ली पळून वगैरे जातात का? नाही पळून वगैरे नाही. असं रानटी मिंटीमध्ये वगैरे उडवल्यावर जागेवर पहिल्यांदा बसतात का? जागेवर म्हणजे पहिल्यांदा ताप करतात जरा बसायला जागेवर. याला पण मामाच्या लाईनचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा आपण पिल्ली उडवतो तेव्हा ती जागेवर लवकर बसत नाहीत. एक 4-5 दिवस घेतात, बरोबर ना? बरोबर. 4-5 दिवस घेतात, त्यानंतर जागेवर बसतात. त्याच्यात काय भीती असती की कबूतर जाण्याची भीती जास्त असते. त्यांना वेळ जास्त द्यावा लागते. कबूतर 3 वर्षाखाली जास्त फार्मात होते. आता कमी झालेला आहे. बघा, जोड बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. त्यांनी माझी आत्ता घेतली ना? आत्ता घेतली माझी, पण माझी क्वालिटी खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडली माझी. 100% पिल्ली उडणार ह्या जोडमध्ये. मित्रांनो, बघू शकता कबुतराची हाईट किती आहे. मित्रांनो
मित्रांनो, हे कबूतर सेल वगैरेसाठी नाहीत, मला फोन करून पिडू नका, नाहीतर लय जणांचे फोन येतात. कबूतर बघू शकता सगळे आंध्रा लाईनचे कबूतर आहेत. 1-2 कबूतर आहेत ह्याच्यात मद्रासी लाईनचे. हे पण आंध्रा आहे का सुरम्या कलरचं? त्याच्यापाशी सोडा आहे का माझी? आंध्रा आणि काय मिक्स केले तुम्ही? आंध्रा आणि मद्रासी मिक्स करून हे कबूतर ह्याचा रिझल्ट आहे का? उडवले का हे? नाही, ही जोड गेल्या वर्षी उडलेली माझ्यापाशी. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी केसरीमध्ये नरही कॅन्सल झाला. 4 वाजून 5 मिनिटांना बसला. हिरव्या रंगाचा खाली येऊन वर गेलेलं कबूतर कुठला आहे? हीच आहे काय? मित्रांनो, मी होतो या टुर्नामेंटमध्ये, एकदम खाली आलता येणार बसायला, नंतर बारीक झाला, कॅन्सल झाला परत नंतर. आणि फिमेल बसली 4ला 5 मिनिट 4ला 5 मिनिटं कमी असताना बसलेली आहे फिमेल. फुल टेम्परेचरमध्ये कबूतर उडलेले आहे. त्यामुळे जरा यांच्या डोळ्यांमध्ये कलर जरा डार्क दिसतोय तुम्हाला, कारण की टेम्परेचरमध्ये उडवून ठेवलेले कबूतर जरा डोळ्यामध्ये डार्कनेसपणा जास्त येत. ते पण कबूतर आंध्रातून घेतलंय का? नर माऊली आबा बसलाय. माझी नरेंद्र कोहली बसली. जास्त कलेक्शन तुमचं नरेंद्र कोहली बसलाय का? नाही, काय मिक्स कबूतर. मिक्स कबूतर. नरेंद्र कोहलीपेक्षा दुसऱ्या कोणाचा तुम्हाला जास्त रिझल्ट वाटतोय का? का नरेंद्र कोहलीचा पण आहे, दुसऱ्यांचा पण आहे? मी नरेंद्र कोहलीपासून पण घेतले, तिथल्या आंध्रातल्या 5-6 लोकांपासून कबूतर घेतले. प्रत्येका रिझल्ट चांगला झालेला आहे. आणि ही कबूतर कशातून बनवले आहेत तुम्ही? ही कबूतर जी आहे ही मद्रासी वसीम आहे का सांगलीतला. वसीम बसली एक फिमेल होती आपल्यापाशी. वसीम कुठला? वसीम मुल्ला. हां, वसीम मुल्ला त्यांच्या बसली फिमेल होती. हां, ती फिमेल आणि आपल्या बसला नर आहे घरचा तयार केलेला. हां, त्या जोडचं पिल्लू आहे. त्यांचे आईबाप दाखवू शकताय जरा तुम्ही? मित्रांनो, हा जोडचं का नाराचे आईबाप आहे? ती नाराची आहे. हे नाराचे आईबाप आहेत. खड्ड्यातल्या वसीमची महादी आहे ही. लाल चित्र्यातली महादी आहे असं वाटतं मला. वसीमच्या लाल चित्र्यामधली महादी. ह्यांचा पण रिझल्ट पहिला म्हणजे रेकॉर्ड ह्यांनीच केलेलं होतं ह्या कबुतरांनी. जे महाराष्ट्रात जे रेकॉर्ड केले तर यल्लाप्पा मामाच्या नंतर खड्ड्यातला वसीम त्यांच्या पसली आणि त्यांचं हा रिझल्ट असा आहे ह्याचा. जबरदस्त हाईट बीट कबूतर सगळ्यात वेगळं दिसतंय. सगळं फिमेल सेक्शन आहे. कबूतर सेल वगैरे करता का तुम्ही? नाही, सेल करत नाहीत त्यांनी कबूतर, त्यासाठी कोणी मला विचारू नका. जर सेल करायचे असतील तर मी टाकेल नंतर. तुम्ही मिनिमम हायेस्ट किती रुपयाला जोड घेतला आंध्रात? आता मी गेल्या वर्षी एक जोड घेतला होता. 27,000 रुपयाला जोड घेतला. कुठला जोड आहे का तो बघायचा? घे नाही आता. इकडे उन्हात येत. मित्रांनो, हा नर बघू शकता तुम्ही. त्यांनी 27,000 रुपयाला जोड घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्या लॉफ्टमधला सगळ्यात महाग असणारा जोड. हा नर जो आहे हा मला कपल डेड्डी 100% कपल डेड्डी कबूतर आहे हे, आणि वर्ल्ड लाईनचं कबूतर आहे हे. जर कबूतर बघायला सुद्धा मिळत नाही तिथं आता आंध्रामध्ये. क्वचित दुर्मिळ लोकांकडे लाईन बघायला मिळते. आणि त्यालाच फिमेल ही एक गजऱ्यामध्ये आहे. फिमेलची लाईन सांगायचं मला आता काय एवढं, 1-2 लाईन आहेत त्यातल्या, पण मला कन्फर्म नाही आहे त्यामुळे मी सांगू शकत नाही. पण ही 100% कपल डेड्डीतला मेल आहे. डोळे वगैरे म्हणजे कपल डेड्डी ओरिजिनल आहे.
हे त्यांचा जोड आहे. सोड पिंजरा सोडतो. अजून एक जोड बघू शकता खैरा. यांचं घरचं ब्रीड आहे. त्याचा काय रिझल्ट? ह्याचा रिझल्ट सगळ्या पाकरात नाही टॉप आहे आता सध्या टॉपला. सगळ्या टॉप. टॉपचा रिझल्ट आहे ह्या कबुतरांचा. कबूतर पण जरा मला आंध्रा टच वाटते. मद्रासाने आंध्रा टचिंग आहे का? क्रॉसमध्ये काढलेला आहे. यांचा रिझल्ट चांगला आहे. मित्रांनो, माझं व्हिडिओ काढण्याचं एक म्हणजे कारण काय आहे की प्रत्येक ब्रीडर कबूतर काय सक्सेस करत आहे. आता ह्यांच्यापाशी जास्त सक्सेस झालेला आहे ते आंध्रा आणि मामाला आहे. क्रॉस केल्यामुळं कबूतर ह्यांची जास्त उडतात. त्यांचे इथं उडांचं सेक्शन आहे. उडांचं सेक्शन आहे इथं त्यांचं सगळं. सगळे कबूतर शौकीन पंढरपुरातले आज आलेले आहेत. हा एक मोठा नर आहे. आणि नाही काय मामाला आहे नाही काय? मामाला माऊली आबा यांची मॅक्सवेल लाईन. मॅक्सवेलचा भाव आहे. आणि ही पण लाल चित्र्यातनंच कबूतर आलेत. म्हणजे माळशिरसच्या आबांची हिस्ट्री जी आहे ते पण आंध्रा आणि मद्रासी क्रॉसमधून जास्त डेव्हलप झालेली आहे. जसं आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही म्हणजे आम्हाला जेवढा अनुभव आहे तेवढा आम्ही सांगतोय. कारण की पहिल्या स्टार्टिंगला सगळ्यात पहिलं जर कोण आंध्राला गेलं असेल तर ते माळशिरसच्या आबा गेलते. अजून भरपूर जण गेलते पण माळशिरसच्या आबांनी जे कबूतर हे दाखवले आम्हाला तिथून आंध्राच्या कबुतरांचा ट्रेंड आला. मित्रांनो, सक्सेस कोण कसं होईल काय सांगता येत नाही. कबूतर क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या डोक्यानुसार कबूतर कोण काय नसल बनवल काय सांगता येत नाही. आता हे पेटी मालकाला विचारूया आपण की नॅचरली कबूतर किती तास उडतंय? नॅचरली तसा विचार केला तर माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार जर विचार केला तर माझ्यापाशी तर आत्तापर्यंत नॅचरली कबूतर 8-9 तास उडलेले आहेत. नॅचरली बिगर खुराकचे का खुराक देऊन? बिगर खुराक म्हणजे त्यांना मी ड्रायफ्रूट ठेवून असतो कबुतरांना. बिगर ड्रायफ्रूटचे किती उडतात? बिगर ड्रायफ्रूटचे अंदाजे 7-7 तास उडतात. जे आजकाल जे कबूतर 10 तास 11 तास म्हणून उडतात म्हणून देतात ते लोकांनी जरा जपून कबूतर घ्या. कारण की सगळेच अंधारातले कबूतर उडतात असं आहे का? सगळे उडतात का कबूतर अंधारातले? तुम्ही आता 4-5 जणांकडनं कबूतर घेतले. 4-5 मी याच्या आधी तसं बघितलं तर 8-10 जणांकडून कबूतर घेतले अंधारातल्या. मला सगळ्यांपासूनच कबूतर काही रिझल्ट लागलेले नाहीत. म्हणजे अंधारामध्ये आम्ही गेलतो तेव्हा अंधारातल्या लोकांना 99% म्हणजे नॉलेजच नाही त्यांचं ब्रीडिंगचं. इनब्रीडिंग जास्त करतात, कलर डेव्हलप करतात. ठराविक लोक आहेत की ज्यांच्याकडे ब्रीड चांगला आहे. आणि मी सुद्धा स्वतः जाऊन आलोय. 5 दिवस आंध्र प्रदेशमध्येच होतो मी. कमीत कमी एक 30 ते 40 पेट्या फिरल्यात मी तिथं. तर तिथं जे काय सांगतात आणि जे काय रियालिटी आहे त्यात खूप फरक आहे. तिथं माणसं सांगताना भरपूर सांगतात तुम्हाला 16 तास कबूतर उडते, 17 तास कबूतर उडते. असं काही सुद्धा नाही आहे. आपण कबूतर उडवतोय 8 तास 7 तास नॅचरल कबूतर उडतंय. आता आम्हाला पण बारक्यापणीपासून नाद आहे. 8 तास आहे वर नॅचरल रोज कबूतर 7 तास 8 तास कबूतर उडते. आमच्या अनुभवानुसार कबूतर जर आपण दाण्यावर उडवलं तर मिनिमम 6 ते 7 तास उडू शकतंय. त्याच्यावर कबूतर जे खोटं बोलून सांगतात नुसतं आम्ही दाण्यावर उडवतो ह्याच्यावर उडवतो, काय नाही. अंधारामध्ये तुम्ही जर कबूतर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आता सध्या सीझन चालू आहे जाऊन तिथं उडवून घेऊ शकता कबूतर. म्हणजे तुम्हाला तिथं रिॲलिटी कळून जाईल की बाबा खरंच कबूतर उडतात का नाहीत. आणि भरपूर लोक मेन कबूतर दाखवत नाही तिथले. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित कबुतराचा शौक चांगला करा. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोलापूरला टेम्परेचर जास्त आहे. सगळ्यापेक्षा इथं आमच्या इथे टेम्परेचर ऊन जास्त असतं आहे. 8 तास खचून 7 तास 8 तास आमच्या इथे कबूतर उडते. नॅचरली आम्ही आत्तापर्यंत उडवल्यात 10, 11, 12 तास पण उडवल्यात. पण जेव्हा टेम्परेचर कमी असेल तेव्हा उडतंय कबूतर. 6 तास उडणार कबूतर 10 तास पण उडतंय त्या दिवशी.
पण टेम्परेचर जर हाय झालं आणि आमच्या इथं टेम्परेचर असं आहे की हवा नसती काय माहिती, टेम्परेचर म्हणजे हवा अजिबात नसती, त्यामुळं कबूतर जास्त उडू शकत नाही आमच्या इकडच्या भागात. आमच्या इथले कबूतर सांगलीमध्ये नेऊन उडवले तर 12-13 तास उडलेले आहेत. आम्ही पहिले दिलेले आहेत कबूतर, इथनं उडलेले कबूतर तिथं. त्यामुळं आमच्या इथं शॉक ही गरमीचा खूप डेंजर आहे. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.